प्रभाग क्रमांक 35चा निर्णय तर अगोदरच जवळपास लागला होता. या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार ऑलरेडी बिनविरोध निवडून आले होते. 2 उमेदवारांसाठीच फाईट होती. या फाईटमध्ये नेमकं काय असं झालं की बिनविरोध का झाले हे पण सांगा, आणि दुसरी गोष्ट भाजपचा जो विजय सुकर झाला ह्याच्या मागची कारणं काय? यामध्ये प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबागमध्ये काय आहे, साधारणतः पूर्वीचा इतिहास बघितला तर तिथं भाजपचा वोटर जास्त राहतो, भाजपला प्राबल्य जास्त मिळतं, अशीच दिसून येते. तर याच्यामध्ये असं आहे की तिथं इतर पक्षातले उमेदवार उभं राहायलाही घाबरतात किंवा उमेदवारी मागत नाहीत. म्हणजे काही ठिकाणी ज्या वेळेला अपक्ष उमेदवार किंवा इतर पक्षाकडून अधिकृत भाजपच्या विरोधी अर्ज भरले, उमेदवारी अर्ज, तर ते त्यांना उमेदवार मिळत नव्हते. इवन राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल, तर यांना उमेदवार मिळत नव्हता. अशा वेळेला दाहेरी परिसरातून किंवा इतर ठिकाणाहून उमेदवारी म्हणजे तिथं राहणाऱ्या माणसाला उमेदवारी आयात करावी लागली आणि उमेदवारी द्यावी लागली. मात्र जसजसं उमेदवारी अर्ज काढायची मुदत येत होती, तर त्या दरम्यान त्या ह्यांच्यावर बराचसा जे उमेदवार होते इतर पक्षाचे, तर त्यांच्यावर थोडासा दबाव आल्याचं दिसून आलं. मात्र आता त्यांनी स्वयंपूर्तीने अर्ज काढला असंच आपल्याला म्हणावं लागेल. माघार घेतली, परंतु अधिकृत पक्षाची माघारी घेणं म्हणजे खरं तर त्या पक्षाचं सुद्धा हे धोक्यात आहे असं म्हणायला लागेल. मात्र तसं 2 ठिकाणी घडलं आणि 2 भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत तिथं. पण हेच जे माघार घेण्याचे जो विषय आहे त्याच्यामुळेच मतदानावर पण परिणाम झाला ना. नक्कीच. आता यामध्ये सगळ्यात पर्सेंटेज कमी बघायला गेलं तर सनसिटी माणिकबाग हे प्रभाग क्रमांक 35मध्येच आहे की तिथं मतदान खूप कमी झालं. कारण काय आहे, मतदारांना गृहीत धरणं हे पक्ष कोणत्याही पक्षाला न परवडणार आहे. आणि मग जायचं कशासाठी मतदान, तर तुम्ही बघाल तर नोटाला सुद्धा तिथं खूप मतदान पडलेलं आहे. तर अशी परिस्थिती आहे. बरं, आता याच्यामध्ये एक विकास नाना दांगट यांचा एक फॉर्म होता, तो त्यांनी माघार घेतला. तर त्यांचा या प्रभागामध्ये काय रोल होता मग आता या निवडणुकीत? असं ऐकायला मिळतं आहे की विकास नानांनी स्वतः 35मध्ये अर्ज भरला होता, उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून. मात्र ऐन वेळेला भाजपच्या वरिष्ठाकडून त्यांना निरोप गेले की तुम्ही अर्ज माघारी करा. तर विकास नानांचं म्हणणं असं होतं की माझा उमेदवार अर्ज राहू द्या, मी 35मधले 4ही उमेदवार बिनविरोध करतो. त्यावेळेला पक्षाकडून असं सांगण्यात आलं की जे आहेत ते बिनविरोध करा उमेदवार, तुमची आम्ही वेगळी व्यवस्था करतो. त्यानुसार विकास नानांनी शेवटच्या दिवशी प्रयत्न केले आणि 2 उमेदवार बिनविरोध करण्यात त्यांना यश मिळालं. पण 2 उमेदवार मात्र बिनविरोध झाले नाहीत. आणि एकंदरीत जर बघितलं आपण तर अशा पद्धतीनं बिनविरोध झाल्यामुळं लोकांनी असं मानून चालले की भाजप इथं येणारच आहे, मग आपण मतदान का करायचं, असं झालंय का? नाही, तसं बऱ्याच ठिकाणी झाले. म्हणजे सनसिटी माणिकबागेमधले जे मतदार आहेत, बरेचसे आमचे मित्र आहेत, तर ते त्या दिवशी सुट्टी टाकून बाहेर गावी गेले होते, म्हणजे कोकणात गेले होते फिरायला. कारण येणार भाजपच आहे, तर मतदान काय करायचं, अशा अनुषंगानं खूप मतदार दिसून आले. तसं विरोधकांचे एवढं धुळदाण का उडाले? खरं बघायला गेलं तर सिंहगड रस्ता परिसरात तसं बऱ्यापैकी कमळ रुजले असं म्हणावं लागेल. कारण पूर्वीपासून वोटर आहे इथले विद्यमान, साधारणतः 4थी टर्म आमदार पण भाजपचे आहेत आणि भाजपचे नगरसेवक असल्यामुळं संघटनात्मक काम असल्यामुळं भाजपचा वोटर वाढतच आहे दिवसेंदिवस. धन्यवाद. मला बोला. प्रभाग 35च्या अनुषंगाने मला काही याच्यात ॲडिशन्स करावेसे वाटतात. ते आपण प्रभाग 35चा जर विचार केला, महानगरपालिकेमध्ये हा प्रभाग ज्यावेळी आला, म्हणजे सगळ्यात पहिली महानगरपालिका ही 2002 साली झाली, त्यानंतर 2007 साली झाली. 2007 सालाचा जर आपण विचार केला तर इथं राष्ट्रवादीचं प्राबल्य होतं. म्हणजे दांडेकर पुलापासून तर धायरीपर्यंतचा जो समाविष्ट भाग होता, त्यामध्ये दांडेकर पुलावर 3 नगरसेवक हे काँग्रेसचे होते, 4 नगरसेवक काँग्रेसचे होते. म्हणजे अरुण डिमडिमे, रीना पवार, शंकर पवार आणि प्रसन्न जगताप. आणि त्यानंतर वरच्या सर्व पट्ट्यामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य होतं. असं नाही आहे की सनसिटी माणिकबाग हा प्रभाग हा सगळा
मय आहे असं जे म्हटलं जातं किंवा हे चित्र निर्माण केलं गेलं आहे. मी नेहमी म्हणते की 2007मध्ये राष्ट्रवादी, 2012मध्ये मनसे होतं आणि त्यानंतर 2017मध्ये भाजपचं कमळ तिथं फुललेलं आहे. पण इथं असलेल्या विरोधकांची निष्क्रियता हा इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विरोधकांनी जर त्याच्यावर जास्त काम केलं असतं तर असं झालं नसतं. आणि सध्या सुरू असलेली भाजपची लाटच आपल्याला म्हणावी लागेल, कारण प्रत्येक वेळेला असं झालं की मतदान हे भाजपला जास्त होतं आहे. प्रत्येकाचे ॲनालिसिस त्यासाठी वेगळे आहे. पण प्रभाग 35चा जर विचार केला तर गेल्या वेळेस इथं जवळजवळ 60% मतदान झालं होतं. एक्झॅक्ट आकडेवारी काढली तर काहीतरी 56च्या पुढं आहे आणि प्रत्येक उमेदवाराची काढली तर ती 60%च्या वर आहे. पण ह्या वेळेस ह्या ठिकाणी मतदान हे 48% झालं. कारण हेच आहे की बिनविरोध झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती की आता आम्ही इलेक्शनचं जेव्हा कव्हरेज करत होतो तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक आहेत ते येऊन म्हणालेत आम्हाला की आमचे 2 मतांचा अधिकार निवडणूक आयोगाने का काढून घेतला. आम्हाला मतदान करायचं होतं, आम्ही मतदान अमुक अमुक पक्षाला करणारच होतो असं म्हटल्यावर पण आमचा अधिकार का काढून घेतला, ह्यासाठी त्यांच्यामध्ये नाराजी आपल्याला दिसून आली. म्हणजे एकूणच ना, लोकांमध्ये जरी आज भाजपचे तिथले दोन्हीही उमेदवार हे चांगल्या मार्जिनने निवडून आलेले आहेत. म्हणजे ज्योती गोसावी यांना पहिल्या राऊंडला 6,000 समथिंग मतं, 6,500च्या वर मतं आहे आणि सचिन मोरे यांना साधारण 7,000 समथिंग मतं आहेत. तर ह्यांना जी मिळालेली पहिल्या राऊंडची जी मतं आहेत ती दुसऱ्या उमेदवाराला संपूर्ण फेऱ्यांमध्ये देखील मिळाली नाही आहे. म्हणजे यांचं मार्जिन हे खूपच मोठं होतं, ते पहिल्यापासूनच होतं आणि लोकांना माहिती होतं ते निवडून येणार आहे. फक्त प्रश्न लीडचा होता. पण हे लीड गाठताना देखील त्या दोघांची दमछाक झालेली असणार आहे. कारण पुन्हा मुद्दा तोच येतो की इथं असलेली नाराजी ह्या सगळ्या याला भोवली आहे आणि त्याचा परिणाम तसं म्हटलं तर संपूर्ण पुण्याच्या एकूणच याच्यावर झालेला आहे. आपण थोडं हे लक्षात घेतलं, असं बोललं जात होतं निवडणुकीच्या आधी की निवडणुकीत चर्चेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरेल तो राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अजित पवारांनी जे जाहीर केलं होतं की 514 स्क्वेअर फीटच्या पुढे जे काय घरं असतील त्यांच्या टॅक्सचा विषय असेल किंवा मेट्रोचा विषय असेल, या अनुषंगाने त्यांनी काही घोषणा केल्या होत्या. पण त्या घोषणा पण तशा फारशा चालल्या नाही. एकूणच आत्ता सगळ्या महापालिकांचा जर निकाल बघितला तर सगळ्या महापालिका या भाजपमय झालेल्या आहे. अर्थातच त्याचंही प्रतिबिंब हे सिंहगड रोडला उमटलं आहे. पण तरीसुद्धा प्रभाग 28 नंतर 33, 34, 35 या सगळ्याचा विचार करता 33मध्ये 2, 28मध्ये 2 असे 4 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत आणि उर्वरित सगळे नगरसेवक भाजपचे आहे. अर्थात ह्या सगळ्यांपुढे एक प्रश्न कायम असणार आहे, तो म्हणजे सिंहगड रस्त्याचा वाहतूक प्रश्न आणि इथले बाकीचे इतर नागरिक प्रश्न. येत्या 5 वर्षात हे लोक काय करतात याच्याकडे आपण आता बघणारच आहोत सगळेजण. त्याच्यामुळे ते प्रगती पुस्तक यांना सगळ्यांना मांडावं लागणारच आहे. त्याच्यामुळे भविष्यात आपण ते प्रगती पुस्तकासाठी परत भेटूया नक्की. धन्यवाद. तर सिंहगड रोडच्या अनुभवी पत्रकारांकडून आपण एकंदरीतच सगळं ॲनालिसिस समजून घेतलं की सिंहगड रोडचा हा निकाल असा का लागलेला आहे. आता जसं ताईंनी सांगितलं तसं पुढं हे नगरसेवक कशा पद्धतीनं काम करतायत यावरती आपलं लक्ष असणार आहे. तर तसे थांबूयात. धन्यवाद.